नमस्कार. आपण मिसळण्याच्या डब्याची नव्याने ओळख करून घेतोय आणि त्यासाठी आजचा पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे हळद. अर्थात हळदीचा विचार करताना माझ्या मनातही तेच आलं, की अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. मलाही असंच वाटतंय, की माझी अवस्था तीच आहे. कारण हळद हा विषयच एवढा मोठा आहे, की याच्यावर पुस्तकं लिहिली जाऊ शकतात. त्याचं पेटंट मिळण्यासाठी राजकारण केली जातात. एवढा मोठा विषय असा 5 मिनिटात सांगण्याची मी धैर्य करतोय, हे अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्यासारखंच आहे. त्याशिवाय पी हळद आणि हो गोरी हाही विषय आहे. कारण थोडंसंच खाऊन आपल्याला जर त्याच्यापासून खूप लाभ व्हावा असं जर होत असेल, तर म्हणजे बा थोडीशी एकदा हळद खा आणि त्याने तुझा कायापालट होईल, तुझी त्वचा चांगली होईल, असं काही नाही. त्यामुळे ते ते कसं वापरायचं, काय वापरायचं आणि कशाबरोबर वापरायचं, हे सगळ्याचा विचार आपण अगदी संक्षेपाने पाहू. पुढे कधीतरी आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओही करू. पण सध्या आपण मिसळण्याच्या डब्याची ज्यावेळेला ओळख करून घेतोय नव्याने, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींची अ, जरुरी आहे, की थोडक्यात आपण आधी करू. नंतर मग आपण पुन्हा डिटेलमध्ये त्याच्यावर विचार करू. तर फोडणीमध्ये तेलामध्ये मोहरी किंवा राई पडल्यानंतर पाठवत येते ती हळद. हळद ते तेलामध्ये घालण्याचं महत्त्व हे आहे, की त्याच्यामध्ये काही द्रव्य आहेत, की जी तेलामध्ये विरघळतात. त्याच्यामधूनच ती कार्यकारी होतात आणि म्हणून ते तेलामध्ये घालणं महत्त्वाचं आहे आणि तसंच ते उकळणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे तेल तापल्यानंतर ते खूप तापलेलं नाहीये आणि त्याचा धूर व्हायला लागला नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात ते आपलं जाऊच नाहीये. त्याच्या आधीच थोडं ते मोहरी जरा जर तडतडायला लागल्यानंतर पाठोपाठ हळद पडायला पाहिजे आणि हळद ब्राऊन व्हायच्या आधी त्याच्या पुढचं जे काय आहे ते पडायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. कारण हळद एकदा ती ब्राऊन झाल्यानंतर तिचा हवा तसा उपयोग होणार नाही. ती करपून जाता कामा नये त्याच्या आधी ती उकळली तर जायला पाहिजे तेलामध्ये, पण ती करपून जायला नको ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. तर त्या हळदीपासून त्या पदार्थामध्ये येणारे गुणधर्म आपण अपेक्षित करू शकतो. अन्यथा त्याच्यामध्ये ते तेवढ्या प्रमाणात उतरणार नाहीत, कारण ते जळून गेलेले असतात. त्यामुळे ती हळद पिवळी आहे त्याच वेळेला आणि ती थोडीशी उकळली गेलेली आहे तेलामध्ये, तेव्हाच त्याच्या पुढचं जे काय घालायचं आहे, कढीपत्ता किंवा काय, हे आपण त्याच्यानंतर घालायला हवं. हळद हे अत्यंत महत्वाचं असं द्रव्य आपल्या अ, मिसळण्याच्या डब्यामध्ये आहे. खरंच मला कल्पनाच करता येत नाही, की ह्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी आपल्या आधीच्या लोकांना हे कसं सुचलं असेल, कसं त्यांनी जमा केलं असेल आणि कसा हा संग्रह आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय, हे कळणं मोठं कठीण आहे. त्यामुळे आपली ही जी काही परंपरा आहे, ही आपण जर जपली नाही, तर ती आपल्यालाच घातक आहे आणि जगात सगळ्यांना आपण जर नाही सांगायचं, तर कोणी सांगायचं? कारण बाकीच्या जगामध्ये ह्याचं कल्पनाही नाही. आता हळदीवर ज्यावेळेला एवढं राजकारण होतं, तेव्हा हळदीचं महत्त्व जगाला पटतं. पण त्याच्या आधी हळद कितीतरी वर्ष, शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपण वापरतोय आणि म्हणूनच आपण समर्थपणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि स्वयंपाकामध्ये हळद वापरू शकतो. हळद ही अत्यंत एक शरीरामधली सूज कमी करणारं आणि अँटिसेप्टिक म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी आणि अँटिसेप्टिक अशा दोन्ही प्रकारचे एक गुणधर्म असणारे द्रव्य आहे. तर गेल्या वेळेला आपण मोहरी बघितली, तीही कृमिघ्न होती. ही सुद्धा अँटिसेप्टिक म्हणतोय.
अँटी इन्फ्लमेटरी म्हणतोय, अशा प्रकारचं म्हणजे सूज कमी करणारं आणि कृमी कमी करणारं अशी ही हळद आपण आपल्या मिसळण्याच्या पदार्थामध्ये घेतलेली आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला खूपच मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सध्या आपण एवढंच बघू की ती करपून जाण्याच्या आधी त्याच्या पुढची द्रव्य त्या फोडणीत घातली गेली पाहिजेत. ती उकळली तर गेली पाहिजे तेलामध्ये, पण करपून जाता कामा नये. ही एवढीच काळजी आपण आत्ता घेऊ. याच्या पुढचं पुढच्या वेळेला आत्ता इथेच थांबतो. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण असंच महत्त्वपूर्ण काही ना काहीतरी सांगितलं जाईल. पुन्हा आपल्याला आपलं स्वयंपाकघर हे पुन्हा सशक्त करायचं आहे. नव्या विचाराने ते आपल्याला आरोग्य आपल्या घरामध्ये यायला हवं असं जर वाटत असेल तर या सगळ्या माहितीचा तुम्हाला उपयोग होणारच आहे. त्यामुळे तेच थांबतोय. जय जय रघुवीर समर्थ.